हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. आय एम फाईन एव्हरीबडी. तर तुम्हाला माहितीच आहे, मी माझ्या मोठ्या बहिणीच्या इकडे आलेले आणि बाहेर भरपूर असा पाऊस आहे. तुमच्या इकडे पाऊस आहे का तेवढं सांगा, कारण गावाकडं तर भरपूर पाऊस आहे. आता पाऊस कवर असतो म्हणून बाय आखाड्याच्या जत्रा होस तर आता आम्ही बसलोय जेवायला. तर माझ्या बहिणीने माझ्यासाठी जेवायला काय काय बनवलंय ते तुम्हाला दाखवते. हा बघा, कधी भाजलेत पापड दिसलं का. लोणचं आणि हिंदीन मरणाचं काढलंय, पण मी काय नाही, मी म्हणलं मी कालवण भाकरच खाते. आल्यापासनं भरपूर खायला प्यायला बघा. आलेल्या दिवशी अंडी, दुसऱ्या दिवशी मांस, आज मटण. बाहेर हिंडायला बी जातोय. हिंडायला म्हणजे पावसा पाण्यात भिजायला. हिंडाय कुठं जातोय ते सांगते. गावीकडे गेलो काल, आणि ती तर तुम्ही बघितलंच. पावसामुळं काय बाहेर पण फिरायला ये नाही. फिरायला म्हणजे जायलाच ये नाही. आपल्या फिरायला जायचं, आपल्याला जायचं सण्याकडं. सण्याचा येतोय फोन, मम्मी कवा यायचे. त्याला म्हणते, बाळा पाऊस उघडला की मी येते, तू माझी वाट बघत बसू नको. माझी वाट बघत बसला तर करमायचं नाही. आणि पहिली गोष्ट तर कोणत्या पण गोष्टीची वाट बघितली ना तर ती गोष्ट आपल्या बरोबर घडत नाही. आता परवाच्या दिवशी येते म्हणून सांगितलं, जाणंच नाही झालं. मग काल गेलो तर पावसाने इतका आम्हाला त्रास दिला ना, ते जाणंच नाही झालं. पोरगं तिकडं वाट बघत बसलं शाळाची बुडवून. शाळा बुडवून वाट बघत बसला. आता आज येते म्हणून सांगितलं तर आज बी पाऊस चालू आहे. आता आज मटण फिटण खायचं. हा का, ही साडी, हे ब्लाऊज शिवून आणलाय माझ्या बहिणीनं. मशीन हाय हे, पण बाहेर जरा वरच झाल्या त्या. माझी हाय मोठी बाई जरा, आणि ही झाली बारकी. सवयच नाही ना. कपडे बिपडे धुतली, भांडी बिंडी घासली. आता घर हे पुसायचंय, पण म्हणलं जेवण करून घेऊ मग घर पुसा. आता म्हणलं घर पुसायचं, परत जेवण करायचं. मग ते परत त्याला माशा, एक तर पावसा पाण्याच्या आकारातले माशा असतात, तुम्हाला माहित नाही. आता पापड हे आहे का खायला, पण एका हातात मोबाईल, एक हात खारकाट, आणि कसं खाऊ पापड. साडीला पेन नाही गेले. आता भाळवणीला गेले ना तिथं पण भाकर घेऊ नको मला. आता सकाळी पण बळबळ करणार, झोपेत न उठवून नाश्ता हे दिला खायला. तोंड हे धुतलं, नाश्ता केला, बरं आंघोळ करून जेवायला बसले. दिव्या गेली शाळेत. दिव्यानं तर मला सांगून ठेवलं काय माहिती, मी येऊस तर अजिबात जाऊ नको बघ. मी म्हणलं आपला सण्या दादा घेऊन येते का. म्हणली तू गेले की येत नसते, महागार आहे. म्हणलं येते बाय, टेन्शन घेऊ नको म्हटलं. तरी कावेचं अजून रेशन कार्ड द्यायचं राहिलंय, 2 फोटो द्यायचं राहिलं. तर त्या पावसामुळं काय सुधारलंच नाही. तसं घरात हाय फोटो बिटो हे, पण ती द्यायचंय की अजून. मला घे म्हणते, तू घे की. काय इकडे ढकलत.
आता दिसते का नाही? आता दिसत नसेल. जरा दाखवते. असं ठेवलं तर घसरते. कसं खाल्ल्या पिल्ल्याला दाखवलेलं बरं असतं, नाही तर लय जणांना काळजी लागलेली असते. राधे उपाशी मरते, राधे उपाशी मरते, आहे का नाही? हे तर ठेवते. मला पाणी प्यायचं. काय ग, तांब्याला चिटकवून मोबाईल ठेवला म्हणून म्हणते मला पाणी द्यायचंय. आज टोपल्याला ठेवल्यावर नाही म्हणलीस ग भाकर घ्यायचे. हा का पापड, हे सगळं घरी केलेलं पापड आहे बरं का. काय काय केलं थांबा तुम्हाला दाखवते. कालवण नाही दाखवत, मटणाचं आहे त्यामुळे. मटणाचं कालवण आहे. आता पालखी काल येऊन गेली म्हणून आज मटण आणलंय. तुमच्या इकडे एकादशी झाल्यावर तुम्ही मटण खातात सण, आमच्यात काय नाही. काय बी खातो, आम्हाला नाही काय तसलं. कुरड्या गव्हाच्या आहेत काय का? गव्हाच्या कुरड्या लगेच ओळखू येत का नाही? तोंडात टाकते काय आमच्या दिव्याला लय हवस आहे बघा. हे कशाचे? हे तांदळाचे काय? दादाची बिर्याणी. मग ही बारके आहे, मोठे असं काय? थोडं पेट लागलं. आणि मोठ्या झाल्या त्या, पण मोठ्या बरोबर वाटल्या म्हणून बारीक करायचं. मी केल्या होता तेव्हा मनोबाईला नव्हत्या दिल्या, माझ्या दुसरीकडेच वाटल्या. पुढल्या वर्षी केल्यावर मला दिला. मग पुढल्या वर्षी तुला बटाटा चिप्स हे ते देते. तुला बटाटा चिप्स पण नव्हतं ना आणलं? मी काहीच नव्हतं आणलं आहे ना. तिकडं तिकडं दिलं मी सगळं. नाता भाऊजीला तिकडं छोकरीच्या. त्या उडदाचे पापड सुद्धा घरीच बनवलेले आहेत, पण माझ्या थोड्या जाड होत्या म्हणून बायला थोडं पातळ केलेलं आहे त्या. हा का? मला पाणी प्यायचं. ठीक आहे मग लखून साड्या. हा बघा, उडदाचे पापड घरी केलेले, कुरडई घरी केलेले, तांदळाचे पापड आहे ना हे ते पण घरीच केलेले आहे. बटाटा चिप्स नव्हते का केले? बटाटा चिप्स नव्हतं केलं. मला दोघे बहिणी मिळून करत चाल. अर्धी भाकर थोडे. चपाती नाही मी खात. माझ्या घरी मला भूक लागत नाही म्हणून बाय. ह्याकडे बघ भूक काय माझ्या इथं 4-8 दिवस माझी जगते. नाही तर आधी काय मरायला लागली होती का मी? किती वर आहे? 40 वर आहे का? 40 वर आहे. माझ्या इथं राहिलं दी की थोडी चपाती. चपातीच आहे का? भाकर नाही का? भाकरी संपलं. दे मग थोडी. हा काय ह्याच्यात चुरून दाव काय? हां ही जाऊ की दे मी नाही लागत कोणाला. मागलं खाला तर पूर्ण खा. असं छान झालं ना. बोकडाचं मटण आणलं होतं. बोकडाचं नाही. हे चालली काय तू? हे चालली काय तू? कोंबडीचं मटण. हा कोंबडी चालली काय? बोलते ती जाऊन विसरली.
नाही हो. बोकडाचं होतं 1000 रुपयाचं मटण आणलं. म्हणजे मी नाही आणलं, दिव्याच्याच पप्पानं आणलं. पण मी संग गेले होते. मग ते काय इज्जत घालवायला लागली काय. पावशी कपडे आणते काढून काय त्यात गिरवाळ्यावर घालून